आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दौंड जवळ गोवंश कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला, 24 गोवंशाची सुटका, चौघांवर गुन्हा दाखल। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री दौंड शेजारील सोनवडी गावात गोवंश कत्तलीचा गंभीर प्रकार उघडकीस आला। एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश डांबून ठेवून मध्यरात्री कत्तल करण्याची तयारी असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच मानद प्राणी कल्याण अधिकारी आहिरेश्वर जगताप यांनी तात्काळ दौंड पोलीस प्रशासनाला माहिती देऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली। माहितीच्या आधारे दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता संबंधित पत्र्याच्या शेडमध्ये चारा पाणी न देता 22 गायी व 2 बैल असे एकूण 24 गोवंश डांबून ठेवले होते। शेड मालक धीरज औरंगे यांच्याकडे चौकशी केली असता हसन उर्फ लड्डू हासमी कुरेशी, आसिफ कासम कुरेशी, इंद्रिस कुरेशी व आदिल कुरेशी राहणार सर्व खाटीक गल्ली दौंड यांनी कत्तलीसाठी हा गोवंश आणून ठेवला असून मध्यरात्री नेण्याचा त्यांचा उद्देश असल्याची माहिती समोर आली। दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सर्व गोवंश ताब्यात घेतले। महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ताब्यात घेतलेले सर्व गोवंश वरवंड येथील गोपीनाथ महाराज गौशालेत सुखरूप सोडण्यात आले आहेत। या यशस्वी कारवाईबद्दल दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल पवार व त्यांच्या संपूर्ण टीमचे तसेच सहकारी गोरक्षकांचे मानद प्राणी कल्याण अधिकारी आहिरेश्वर जगताप यांनी आभार मानले आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड तालुका प्रतिनिधी नेताजी खराडे।